उजनीत चोरट्यांचा धुमाकूळ, 2 घरासह दुकान फोडून 50 ते 60 हजाराचा मुद्देमाल चोरून चोरटे पसार. रात्री 2 ते 2:30च्या दरम्यानची घटना, उजनी. पहा लाईव्ह. वरी जाळी करून कंपाऊंड जाळे उचकटून. थोडं दुसरीकडचं जाय तिकडचं. थांबा की गबाळ आणू द्या. स्वयंपाक घरातले घेतलो. पाच वाजता. हां. आणि तुम्हाला कसं लक्षात आलं घर फोडलं आपलं म्हणून? मी दररोज 5 वाजता इकडे येतात उडून डबासाठी. हां आलो तर कुलप तिथले तुटलेलं, बाहेरलं तुटलेलं, हां. सगळं तोडून सगळं सांडा सांडी जिकडं तिकडे सगळं कपडे लत्ते सगळं फेकून. रोख रक्कम काय गेली का? थोडी गेले होते थोडी. किती गेले पैसे अंदाज? 2च्या पुढून. 2000च्या पुढून. बर, म्हणजे जे काय जमा आपण जे करून ठेवलेले होते तुमच्या म्हातारपणातले ते गेले म्हणायचं. बर. अण्णा, ही घटना किती वाजता घडली? अंदाजे 2 ते 2:30ला. 2 ते 2:30ला. हा. बर, घडले त्यावेळेस तुम्हाला कसं समजलं की काय घडलंय? काय घडलं काय माहितीच नाही. माझा मोबाईल नेला, अडकीत नेला, बेल नेला माझा पूजा करायचा रोज, चांदीचा बेल. मी 3:15ला उठलो. किती तोळ्याचा होता बेल? बेल असेल की 5-6 तोळे. 5-6 तोळ्याचं, म्हणजे चांदीच्या हिशोबानं म्हणलं तर चांदीचा भाव जे असेल त्या पद्धतीने 5-6 तोळ्याचं बेल गेला. आणि काय दुसरं अजून काय गेलं? दुसरं काय, शर्ट अडकवलेला होता, त्याच्यात 1000-1500 रुपये होते. ते 1000-1500 रुपये. पुन्हा सामान सगळं अस्ताव्यस्त टाकलं. पलीकडली त्या स्वयंपाकघराची खिडकी मोडली, स्वयंपाकघरात उतरली. ती स्वयंपाकघरात बघितली, तिथं काय सापडाल स्वयंपाकघरात? काहीच नाही. सगळं उलता पालता डबडे हे सगळे केले. ते तिथून निघाले बाजूला. तर अशा पद्धतीनं उजनीमध्ये आज चोरट्यांनी थैमान घातलेला आहे. आणि या थैमान खरोखरच पोलीस प्रशासनानं जागं होऊन उजनी गावामध्ये गस्त घालण्याची गरज असताना सुद्धा या ठिकाणी राऊंडला गाडी येत नाही. आली तरी ती गाडी रोडने जाते, कारण गावात येऊन राऊंड मारून जात नाही. अशा पद्धतीने पोलीस प्रशासनही गाफील आहे आणि चोरट्यांनी धुमाकूळ घालण्याचा प्रकार उजनीमध्ये घडलेला आहे. इंडिया स्टार न्यूज 9 मराठीसाठी बाळकृष्ण कदम.